छत्रपति संभाजीनगर में महानगर पालिका परिषद चुनाव नामांकन जांच प्रक्रिया को लेकर चुनाव निर्णय अधिकारी लतीफ पठान पर तकनीकी कारणों का हवाला देकर एक महिला उम्मीदवार का आधिकारिक बी फॉर्म दबाने का आरोप लगाया जा रहा है। पठान द्वारा संबंधित महिला उम्मीदवार को अपक्ष घोषित किए जाने से नाराज कार्यकर्ताओं ने जालना में उनसे तीखे सवाल किए। वायरल वीडियो में कार्यकर्ता लतीफ पठान से पूछते नजर आ रहे हैं कि जब दिया गया फॉर्म स्वीकार किया गया तो उसे नामांकन में क्यों नहीं जोड़ा गया, और अगर फॉर्म जोड़ना ही नहीं था तो वापस क्यों नहीं किया गया। सर असं नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला लागलो ना सर, तुम्ही असं नका करू ना सर। कसं आहे माहिती का, हे फॉर्म सोबत असं नसतं सर, तुम्हाला आता तुम्ही ऍक्सेप्टच नव्हता करायला पाहिजे ना तेव्हा मग पहिले सर, आम्हाला कालच माहित पडलं असतं माफी गापक झालं म्हणून एवढं सकाळपासून बसायला लागलो सर आम्ही। हे किती गर्दीत आले होते बघा, एक कागद बघू शकतो। हो माझं रेकॉर्डिंग करा, 100 वेळा सांगू मी साहेब, तुम्ही रिलॅक्स होते तेव्हा बी आलो मी। 3च्या नंतर असं नका करू, एका गरीबाच्या पोटावर पाय दिला तुम्ही। 3च्या नंतर ये वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। आइए सुनते हैं पीड़ित महिला उम्मीदवार का आखिर और क्या कुछ आरोप है लतीफ पठान पर। काय तुमच्या सोबत प्रकार घडला होता? आम्ही टायमाच्या आधी बी फॉर्म दिला, त्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म, आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे। आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही। त्याच प्रकारे त्यांनी माझ्यावर, मी आहे अनुसूचित जाती महिलाची उमेदवार असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अन्याय केला। आता तुम्ही काय पुढचं पाऊल आहे तुमचं? मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे। त्यांनी टेबलला खाली लपवला का? त्यांनी टेबलाखाली लपवला, व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे, त्या टेबलाखाली लपवलेला आहे आणि ते वरती काढताय आमच्या समोर। माझ्या पत्नीचा परवा आम्ही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। तो दाखल केल्यानंतर ऐनवेळी आम्हाला भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यानंतर वेळेच्या आत 3 वाजेच्या आत आम्ही तो उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्यानंतर आम्ही माझी पत्नी आणि आम्ही गेलो, साहेब आम्हाला हा ईव्ही फॉर्म पक्षाने दिला आहे, आम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे, आम्ही वेळेच्या आत आलेलो आहे। त्यांनी पण ते मान्य केलं, आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता खूप गर्दी आहे, मी हा फॉर्म 100% जोडतो, आणि त्यांनी त्यांच्या डायरीवर लिहून घेऊन तो फॉर्म तिथे जोडतो म्हणून सांगितलं। परंतु आम्हाला वाटलं हे निवडणूक प्रक्रिया आहे ती विसरून जातील, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3, 4, 5, 6 असे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मी आणि माझी पत्नी त्याच ठिकाणी त्यांना विनवण्या करत होतो की सर तो फॉर्म लावला का? त्यांनी शेवटी सांगितलं तो फॉर्म लावला, तो फॉर्म तुमचा डन झालेला आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवांत जा। त्याच्यानंतर काल आम्ही छाननीसाठी गेलो असता त्यांनी आमचा भाजपतर्फे दिलेला उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून घोषित केलं। परंतु मी त्यांना विचारणा केली असता की सर आपण तर आम्हाला काल सांगितलं की तुम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी भाजपतर्फे दिली आणि तुमचं सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित झालं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की जा इकडून तुम्ही निघा, तुमचा उमेदवारी अर्ज हा भाजपतर्फे नाही अपक्षतर्फे आहे। त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली, खूप विनवण्या केला। त्यानंतर त्यांनी आमचं असं निदर्शनात आलं की पक्षाने दिलेला कमळ हा त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपवलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला, आणि आता लावायचा तर लावा। त्यानंतर टाइम खूप झालेला होता, 4-5 वाजले होते। 5 वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतो। परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी, माझ्या पत्नीला न्याय मिळावा, अनुसूचित जातीची एक महिला आहे, या ठिकाणी कुठं अन्याय होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू, आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला देखील या ठिकाणी नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। हा सर्व प्रकार कुठल्या अधिकाऱ्याने निषेध केल्याचा आरोप तुमच्यावर? या ठिकाणी 3, 4, 5 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले पटेल साहेब यांनी हे आमच्या सोबत असा हा प्रकार केला। या संदर्भात काही वरिष्ठांकडे तक्रार वगैरे? हो, भाजपच्या आम्ही सगळं नेते मंडळींना काल यासाठी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणाला संपर्क करू शकले नाही त्यांच्याशी। आज आम्ही भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब, अतुल सावे साहेब यांना भेटून हा प्रकार त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत। तक्रार करणार आहोत। मनपा आयुक्त आपले जी श्रीकांत साहेब आहे यांच्याकडे आम्ही या प्रकरणाची आज नियमनानुसार तक्रार करणार आहोत।